सकाळी उठले 6ला. आता तुम्हाला कळतच असेल तिच्या आळसवरून. आता ऑलमोस्ट 7:15 वाजलेत. आता करेल ब्रेकफास्ट, तिला पण देईल. आणि आज आहे तिचं वॅक्सिनेशन. सो आम्हाला घरातून ॲटलिस्ट 9:30-9ला तरी निघावं लागेल, कारण का 10चं वॅक्सिन आहे तिचं. 10:30चं वॅक्सिन आहे ते 12:30, नाही तर मग संपून जातात ते. मग परत नेक्स्ट टाईम बोलवतात. म्हणजे 2-3 देतात किंवा 1 राहून जातं, असं होऊन जातं. सो ह्या टाईमला लवकर जायचं. लास्ट टाईम तसं झालेलं आमच्या बाबतीत. सो ह्या टाईमला ॲटलिस्ट आम्हाला 9ला तरी घराच्या बाहेर निघायचंच आहे. आता दीपकला उठवते, ब्रेकफास्ट करते, पिल्लूला काढून दिलेत खेळणे, क्लिनिंग वगैरे सगळं झालं आहे, लादी वगैरे सगळं पुसून झालं आहे. कपडे पण धुवायला लावलेत आमचे, पिल्लूचे बाकी आहेत. आता मी पोहे करते, पिल्लूला भरवते, पिल्लूला काहीतरी दुसरं पण भरवेल जायच्या आधी. आणि सर्दी आली. दीपकला उठवते, मला आंघोळ वगैरे करायची आणि नाश्ता पण करायचा आहे काहीतरी, कारण का तिकडून यायला ऑलमोस्ट आम्हाला 1-2 वाजतील. त्याच्यामुळे नाश्ता वगैरे करते. डाळ भाताचा कुकर पण लावून घेते, फक्त आल्यावरती फोडणी देईल. सो चला आता पटकन, कारण का आज फक्त डाळ भातच आहे. रात्री काहीतरी हलकं करू. बघा पिल्लूवर डिपेंड आहे आज रात्री काय बनेल त्याच्यावर आहे, कारण का दीपक घरी असलं की 2 टाईम जेवण बनवावंच लागतं मला, कितीही काय असलं तरी. पिल्लू आता इथं उभी राहिला, त्या दीपकला उठवते, तिला काहीतरी लावून देते. त्याची पण झोप नाही झाली आहे. त्याच्या पण पायामध्ये चिव्या घुसल्या. सो पायाला स्वेलिंग आहे, भरपूर काय गोष्टी एकदमच येऊन गेल्या. आता चालते, सकाळनंतर काय करणार आहे काय माहिती. अशी उभी राहणार आहे की नाही. 2-3 असे ब्लॉग्स बघितले आहे, त्याच्यामध्ये होतं की पायाला स्वेलिंग राहते, दुखतो पाय. आता बघूया काय होते पिल्लूच्या बाबतीत. पिल्लू स्ट्रॉंग आहे, सो तिला काही त्रास होणार नाही. तिला तुम्ही मला सजेस्ट कराल. इकडे चला आता पटकन दीपकला उठवते, कारण का 7:30 झाले. त्याला उठवेपर्यंत अजून 15-20 मिनटं जाणार. त्याची झोप उडेपर्यंत थोडासा टाईम लागेल. चहा ठेवते आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटते. पिल्लूला रेडी करून आम्ही वॅक्सिनसाठी जाऊ ना, तेव्हाच मी डायरेक्ट ब्लॉग चालू करेल, कारण का आता पटपट कामं आवरून घेते. आणि मम्मीने पिल्लूला नवीन पैंजण आणलेले, एक तो निघाला मगाशी, तिने काढला. आता तो घालते तिला. बेडवरच आहे आणि सारखं शेंबूल येतं आम्हाला, सारखं शेंबूल. आता औषध पण देते तिला जायच्या आधी, नाहीतर मग नंतर पॅरासिटामॉल द्यावं लागतं. सगळेच औषध एकदम होऊन जाते, त्याच्यामुळे आत्ता तिला औषध देते, कारण का ताप येतो त्या वॅक्सिनने. सो पॅरासिटामॉल द्यायलाच लागतं. ते मोस्टली गव्हर्मेंटवाले आहेत ना, आपण जे खातो ना पॅरासिटामॉल ती देतात, थोडीशी द्यायला सांगतात. पण मी ती नाही देत, तिला जे डॉक्टर पॅरासिटामॉल देतात ना तेच देते. जे आपली असते वाली टॅबलेट असते ना ती नाही देत, डॉक्टर देतात ना मला, म्हणजे पिल्लूचे डॉक्टर, ते पॅरासिटामॉल देतात. मी आता ती खेळते, स्वतः दीपकला उठवते. पिल्लूला पण आज म्हटलं आंघोळ घालायचं, बघूया कसं काय होते. बाबा बोल, बाबा आ नाही, बाबा. बघते तिला झोप आली का, थोडा वेळ झोपवते. तर इथे तिला झोप आलेली, पण ती काय झोपली नाही. मग सगळं आवरलं, माझी आंघोळ झाली, पिल्लूला रेडी केली, कुकीला फीड केलं, म्हणजे कुकीला ट्रीट आणि पेडिग्री दिली, कारण का यायला ऑलमोस्ट 1 वाजणार होता. जाता जाता काय व्हिडिओ करायला जमले नाही. मग ऑलमोस्ट आम्ही सीवूड्सला पोचलो. त्याच्यानंतर मग थोडा नॉर्मल व्हिडिओ केला. ट्रेननीच आम्ही आलो. ठरवलेलं की ट्रेननी जायचं आणि येताना ओलानी यायचं, कारण का ऊन खूप असेल आणि वॅक्सिन दिलं की तिला पेन वगैरे होईल, फीवर येईल मे बी. सो त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की बाय ट्रेन जायचं. जाताना थोडीफार गर्दी भेटली, कारण का ऑफिस टाईम होता. आम्ही घरातून ऑलमोस्ट 9ला निघालो आणि 9:30 सीवूड्सला पोचलो. त्याच्यानंतर 2 ट्रेन चेंज कराव्या लागल्या आम्हाला. सो नॉर्मल गर्दी होती, एवढी गर्दी नव्हती. पिल्लूसाठी नवीन होतं, पिल्लू बघत होती, म्हणजे आता तिला समजते, तिथे फिरलेली आहे तरी पण नवीन होतं तिच्यासाठी. ती इकडे तिकडे असं बघत होती. आज पिल्लूचं ट्रॅव्हलिंग खूप झालं. बाय ट्रेन झालं, बाय बाईक झालं, बाय ऑटो झालं, परत बाय कार झालं. अशा 4 राईड्स तिने आज दिवसभरात केल्या. सो ट्रेनमधून बाहेर मस्तपैकी बघत होती. ती जरा पण झोपली नाही. तुम्ही विचार करू शकता 5 का 6ला उठली. त्याच्यानंतर ती ऑलमोस्ट आम्ही जाईपर्यंत जागी होती.
तिला झोप येत होती पण ती झोपत नव्हती. मे बी घरी जाऊन ती झोपेल. सो इकडे तिकडे बघत होती. मी पण खूप टायमानंतर बाहेर पडली. पिल्लू असल्यामुळे मला कुठेही जास्त जाता येत नाही असं लॉंग रूटला. गेली तर असं गावाला वगैरे, ते पण लॉंग टाईमसाठी जाते, म्हणजे 7-8 दिवस असं राहील असं जाते. पण इथल्या जवळच्या जवळ एरियामध्ये एवढं असं फिरायला भेटत नाही. सो आता आम्ही खारघरला पोचलो आहे. खारघरनंतर नेक्स्ट स्टेशन आहे आमचं. आणि ऊन पण भयंकर होतं. पिल्लूला उन्हातून आम्ही पहिल्यांदाच काढलेलं एवढ्या उन्हातून. नाही तर तिला अजूनपर्यंत दुपारचं मी असं कधी उन्हामध्ये फिरवलं नाही आहे. घरीच असतो, कारण का ऊन एवढं असतं ना की उगाच तिला त्रास होईल, डिहायड्रेट होईल. त्याच्यामुळे मग तिला जास्त करून उन्हात फिरवत नाही. आणि आता ती इकडे तिकडे बघणं चालू आहे ट्रेन थांबली. त्याच्यानंतर आम्ही मानसरोवर पोचलो मावशीच्या इथे. मग ऑटोनी जावं लागतं तिथे. सो ऑटोमध्ये बसलेलो. पिल्लू मस्तपैकी इकडे तिकडे बघत होती. पिल्लूचं चालू होतं हे बघ ते बघ, कारण का तिच्यासाठी सगळं असं म्हणजे आता समजतंय ना तिला. सो तिच्यासाठी नवीन होतं. तिला हॅट पण आणलेली पण ती नीट प्रॉपर घालत नव्हती. नंतर फायनली आम्ही पोचलो. थोडंसं पुढे जाऊन वॉक आहे, मग वॉकिंग डिस्टन्सवर आहे. ऑटोमधून उतरलो, मग थोडंसं चालत होतं. ऊन खूप होतं तर ती नजर वरती करतच नव्हती, खालीच बघत होती. कारण का कॅप घातलेली ना, तर कॅपच्या शेडमधून तिला ऊन नव्हतं लागत. सो मग ती डाऊन साईडलाच बघत होती उन्हामुळे. आणि फायनली आम्ही घरी पोचल्यानंतर ती थोडीशी क्रँकी झाली, कारण का तिला झोप आलेली. सो सॉंग्स लावून दिले. सॉंग्स लावता म्हणजे हार्डली तिने 2 मिनिट्स किंवा 1 मिनिट्स बघितलं असेल. नंतर तिला झोप लागत होती. कारण का तुम्ही विचार करू शकता, घरी आम्ही 10ला पोचल्यानंतर तिला लिटरली ना झोप येत होती. ती लिटरली बघता झोपून गेली. हे पिल्लूचा फर्स्ट टाईम आहे. मी फर्स्ट टाईम बघते पिल्लूला की खेळता किंवा असं बघता झोपून गेले. नाही तर ती अशी सहसा झोपतच नाही. आणि आज खूपच ती जागली. खूप म्हणजे खूप. तुम्ही विचार करू शकता 5 किंवा 6ला जी उठली ना, ती डायरेक्ट ती 10 वाजता झोपली. म्हणजे एवढा लॉंग टाईम ती जागी होती आणि ती झोपून गेली. आणि जायचं होतं वॅक्सिनला. 10:30चा वॅक्सिन होतं आणि 10ला झोपली. आणि ती झोपली ना की मला माहिती होतं की ती लवकर उठणार नाही, कारण का तिची जी ही नॅप टाईम आहे ना ती खूप लेंदी आणि खूप लॉंग आहे. नंतर मग तिला कसं तरी आम्ही थोडा वेळ झोपून दिला. मावशीने फोन केला तिकडे. मग ते बोलले की 10:30-11पर्यंत या. मग थोडा वेळ तिला झोपून दिलं. मावशी रेडी वगैरे झाली आणि बघते किती निरागसपणे झोपली आहे. म्हणजे अशी शांत झोपली ना स्वतःहून की ते मला एकदम आश्चर्यच वाटतं. आणि मी हे पहिल्यांदा अनुभवलं की ती स्वतःहून झोपली अशी. म्हणजे फ्लोअरवरती डोक्यावर हात फिरवला आणि ती झोपून गेली. आणि श्रेयसकडे म्हणजे मावशीकडे आहेत, म्हणजे पिल्लूचा मामा श्रेयस. तुम्ही तर मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं, त्याच्याकडे टॉटॉईज आहेत. तर एवढेसे छोटे होते ना, आता खूप ते सारे मोठे झालेत. आणि मग नंतर मावशीने वगैरे चेंज वगैरे केलं पिल्लूला. मग तसंच घेऊन गेलो, कारण का नंतर मग वॅक्सिनेशन संपून गेले ना की परत आम्हाला बोलवून घेतील. सो ती झोपलेली. सो तसंच तिला घेऊन गेलो आम्ही. आणि मग तिकडे जाऊन तिला उठवावं लागलं, कारण का झोपेत असलं ना की इंजेक्शन देत नाही. तिला प्रयत्न केला आम्ही की उठवायचा जाताना, पण ती काय उठलीच नाही, कारण का तिची झोपच खूप कमी झालेली. त्याच्यामुळे ती झोपूनच गेली. नंतर तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला उठवावंच लागेल तिला. मग तिला उठवलं. थोडीशी ती त्या टायमिंगला क्रँकी झाली. मग तिला डायवर्ट केलं, थोडं बाहेर नेलं आणि फक्त एकच वॅक्सिन दिलं हातावरती. त्याच्यानंतर मग तिला घरी आणलं. मग ती जराशी कार्टून बघत होती. तिला कम्फर्ट झोनमध्ये आणण्यासाठी मग तिचा ड्रेस वगैरे चेंज केला, कारण का रडून सर्दी झालेली, सगळे अंगावरती सांडून गेलेलं. सो त्याच्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केलेला, सगळं मी कॅरी करून गेलेली तिचं. त्याच्यानंतर मग आम्ही उबेर बुक केली आणि मग घरी जायला निघालो, कारण का ती परत तिथे झोपली असते ना, मग ती 5 किंवा 4 शिवाय उठली नसती. त्याच्यामुळे आम्हाला लवकर जाणं गरजेचं होतं. सो थोडं कम्फर्टेबल केलं आणि मग आम्ही निघालो घरी जायला. कारण का मग परत उशीर झाला ना, मग माझ्या कामाला लेट होतो, कारण का सगळीच कामं झालेली असं नव्हतं, जाऊन करायचं होतं. आणि जेवण पण करून आलेली. मावशी फोर्स करत होती राहा, पण सगळे कामं पेंडिंग राहिली असती, मग नंतर मलाच करायला लागलं असतं. त्याच्यामुळे मग आम्ही घरी निघालो. घरी पोचलो लवकर, हार्डली 10 मिनिट्स लागतात. आम्ही घरी आलो आणि आता जेवण करायचं, म्हणजे फक्त डाळला तडका द्यायचा. भात तर लावून गेलेली आणि बेसनचा पोळा करायचा आहे. सो चला.
ती झोपली आहे. तिला फक्त आम्ही आज एकच इंजेक्शन दिलं कारण का सर्दी झालेली, त्याच्यामुळे तिला जे पायावरती इंजेक्शन देतात त्याची गाठ तयार होते ते इंजेक्शन तिला नाही दिले, फक्त हातावर दिले, त्याच्याने तिला काही त्रास होत नाही. सो आता ते ताप वगैरे गेला, सर्दी वगैरे गेल्यानंतर मग तिला ते सेकंड इंजेक्शन आहे ते द्यायचं आहे. आता ते कधी द्यायचं आहे ते अजून डिसाईड नाही, आता बघूया कधी देते. आता ती झोपली आहे, आता पटकन आवरून घेते बाकीची कामं. आणि जिथे तिला वॅक्सिन दिलं ना तिथे ही पावडर दिली त्यांनी, कारण का कसं होतं, मुलं पाणी नाही पित उन्हाळ्यात, त्यांना डिहायड्रेट होतं, पाण्याची कमतरता जाणवते आणि त्याच्यामुळे भरपूर साईड इफेक्ट होतात. त्याच्यामुळे असे 3 पाऊच दिले. इवन एक सिरप पण होतं ते आता तिला जेव्हा वॅक्सिन होईल तिचं सेकंड तेव्हा ते देतील. त्याच्यानंतर ऑलमोस्ट ती 4 वाजता उठली, ती झोपलेली 4 वाजता आली, ती झोपली नाही, ती डायरेक्ट 4 वाजताच उठली. तिला मी मध्ये आधी उठवलं नाही. मग उठल्यानंतर तिला थोडंसं पॅम्पर केलं. नंतर मग तिला आता मी फीड करणार होती, तिला भरडी म्हणजे होममेड सॅरलेक्स आहे ते तिला देणार होती. ते खाल्ल्यानंतर मग ती जरा वेळ खेळली वगैरे, कारण का तिची सकाळची झोप झालीच नव्हती. त्याच्यामुळे मग तिला म्हटलं तुला जेवढं झोपायचं आहे तेवढं झोप. मग तिला उठवली नाही, फक्त 3 आणि 4 वाजता ते पण मी तिला जबरदस्ती उठवली कारण का खूप टाईम होऊन गेलेला. सकाळी तिने फीड केले, तिला भरवलेलं, त्याच्यानंतर तिने 1 टाईम बॉटल दूध पिला मावशीकडून निघायच्या आधी आणि नंतर मग ती झोपली. ती डायरेक्ट 4 वाजताच उठली, त्याच्यामुळे तिला जबरदस्ती उठवली आणि तिला इथे थोडंसं खेळवते, गाणं बोलते आणि थोडंसं असं राऊंड करत होती कारण का तिला जबरदस्ती उठवली नाही की तिला राग येतो जोपर्यंत तिची झोप कंप्लीट होत नाही. त्यामुळे सो ते उठल्यानंतर तर ती खेळत होती मस्त. आणि संध्याकाळी मग आम्ही खाली गेलो कारण का आम्ही बाईकने गेलेलो जाताना मावशीकडे, आणि गाडी हे ती स्टेशनलाच लावलेली आमच्या इथे आणि ती आणायची होती. ओलाने आलो, दुसऱ्या रूटने आलो, त्याच्यामुळे गाडी तिथेच राहिली. आणि मग म्हटलं बाईक पण घेऊन येणं होईल आणि मग आम्ही साई मंदिरामध्ये पण जायचं होतं. बरेच दिवस राहून गेलेलं की जायचं सो तिकडे पण जायचं होतं. आता जर पायावर इंजेक्शन दिलं असतं तर पिल्लू आता घरी असती, आम्ही पण घरी असतो आणि पिल्लू अशी चालत नसती. स्टेशनला ह्या बिल्डिंग आहेत सिडकोच्या, असं वाटत होतं की चायनाच्या बिल्डिंग आहेत कारण का कलरच तसा वाटत होता आणि बघून पण तसंच वाटत होतं. आणि फायनली आम्ही साई मंदिरमध्ये पोचलो, बाईक वगैरे घेतली, ऑटोने गेलो स्टेशनपर्यंत, नंतर मग बाईक घेतली आणि नंतर मग आम्ही मंदिरामध्ये पोचलो. आमच्या इथे वहाळ गाव आहे, तिथे मंदिर आहे साई मंदिर. तिकडे आम्ही आधी पिल्लू व्हायच्या आधी ना आम्ही दर आठवड्यातून एकदा तरी जाऊन यायचो किंवा 2 आठवड्यातून एकदा तरी दोघं. आणि आता कसं टाईम नाही भेटत, सो आता म्हटलं जाऊन येऊया. खूप दिवस आमच्या होतं की जायचं पण काही ना काहीतरी व्हायचं आणि जाणं कॅन्सल व्हायचं. सो दर्शन वगैरे घेतलं आणि बाजूलाच गार्डन आहे, म्हणजे ग्रासवाला गार्डन आहे, नॉर्मली असं बसण्यासाठी आहे. मग तिथे थोडंसं पिल्लूला वॉक केला कारण का तिला ग्रासपासून ना खूप एलर्जी बोलू शकत नाही, तिला घाण वाटते. घाण म्हणजे ते हाड लागतं ना, मग तिला कसं तरी वाटतं. सो ते तिला फील करवत होतं. ती चालली तर अगदी व्यवस्थित मस्तपैकी चालत होती. मला वाटलं ती पाय पण नाही ठेवणार कारण का पायाला थोडं असं लागेल त्याच्यामुळे, पण तिचे शूज वगैरे काढून तिला चालवलं, मस्तपैकी चालत होती, इकडे तिकडे बघत होती. आणि लहान मुलं होती ना तिथे तर त्यांना बघून ती हे करत. आणि आज एवढी रश पण नव्हती कारण का खूपच कमी होती. ती पाठी 2-3 मुलं दिसतात त्यांच्याकडे तिला नेलेली, पण तिने एवढा रिस्पॉन्स नाही दिला. तिचं खेळणं चालूच होतं एकटीचं आणि ती आता खाली बसले बघा. आता तर तिला ग्रासला हात पण नाही लावायचा, काय नाही, तिला आता उठायचं. ती ना
खाली हातच नाही टेकवत. तिला ना ग्रासची घाण वाटते, ते टोचतं ना त्याच्यामुळे. आणि मी चेक करत होती की मुंग्या आहेत का, ग्रासमध्ये मुंग्या असतात ना, तसं चावायला नको. आणि आता बघते तिचा हात लागला आणि तिला उठायचं, पण तिला हात पण नाही टेकवायचं, काय नाही करायचं, नुसती रडत होती. मग दीपकने तिला उचलली आणि परत थोडा वॉक केला. नंतर मग ती दुसरा हात पण टेकून उठत नव्हती, मग तिला जबरदस्ती कसं तरी असं उठवलं. आणि तिचं चालू होतं की आता बाहेर चला, आता घरी जायचं आहे. सो मग नंतर थोड्या वेळाने अजून एक राऊंड मारला आणि मग आम्ही घरी गेलो. जास्त काय तिथे टाईम स्पेंड केला नाही, कारण का काळोख होत आलेला आणि पिल्लूला झोप. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. पिल्लू आमची झोपली आहे, मंदिरमध्ये जाऊन आलो, पिल्लू झोपली आहे. दीपक गेला खाली दूध वगैरे आणायला. दीपकने आज ऑफ घेतला आहे कारण का पिल्लूला वॅक्सिन दिलेलं, पण फक्त एकच दिलं कारण का तिला सर्दी आहे, अजून पण आहे. सो चला आजचा ब्लॉग, कारण का आता लेंदी होईल अजून मी एक्सटेंड केला तर, त्याच्यामुळे इथे सेंड करते मी. सो आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.